रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन। गावातील शांतता भंग करणाऱ्या दोघांवर एमपीडी अंतर्गत कारवाई। गावठी दारू हातभट्टी विकणारे जेलमध्ये रवाना। पुसद प्रतिनिधी वसंतनगर व खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोघांवर एमपीडी अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। दोघेही हातभट्टी व गावठी दारू विकून गावात शांतता भंग करत होते। आता जेलमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। ही कारवाई दिनांक 18 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार झाली आहे। वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायमुख नगर येथे राहणारे कैलास दुधराम आळे वय वर्ष 45 व खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेंबाळ पिंपरी येथे राहणारे सुरेश तुकाराम मनवर वय वर्ष 45 या दोघांवर एमपीडी अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। पोलीस ठाण्याच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे सुरेश मनवर हा गावठी दारू व हातभट्टी अवैधरित्या व विना परवाना विकत होता। त्याच्या विरोधात खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये जवळपास 13 गुन्हे दाखल झाले होते। त्याला हद्दपार करण्यासाठी खंडाळा पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला। त्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती। त्यानंतर त्याला दिनांक 18 जुलै 2025 रोजी कोल्हापूरच्या जेलमध्ये रवाना केले आहे। तर वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायमुख नगर येथे राहणारा कैलास आळे हा गावठी दारू व हातभट्टी एकूण गावाला शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत होता। त्याच्या विरोधातही बऱ्यापैकी वसंतनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल होते। त्यामुळे त्याचाही प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे वसंतनगर पोलिसांनी पाठवला होता। या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली होती। त्याला देखील 18 जुलै 2025 रोजी छत्रपती संभाजीनगरच्या जेलमध्ये रवाना केले आहे। हातभट्टी व गावठी दारू विकणाऱ्यावर कारवाई होत असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गावठी दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। पुसद प्रतिनिधी